परा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. दिवाळीला सुरुवात झाली आहे. दिवाळी आपण सर्वजणच अगदी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करणार आहोत. तर या दिवाळीमध्ये आपण धन्वंतरी दशीची पूजा मांडणी करतो. त्यावेळेला आपल्याला 13 दिवे म्हणजे 13 दिवे लावायचे आहेत, 13 दीपदान करायचे आहेत. आणि हे 13 दिवे आपण कोणासाठी लावायचे आहेत, कोणत्या देवतेंसाठी लावायचे आहेत, का लावायचे आहेत, कशा पद्धतीने लावायचे आहेत आणि कुठे लावायचे आहेत. हे दिवे आपण कशा पद्धतीने कुठे लावायचे, त्याचबरोबर दिवा कशा असावा याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळ बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. उद्या आपण धन्वंतरी दशी दिवशी धन्वंतरी देवतेंची आपण पूजा मांडणी करणार आहोत. तर आपल्याला याच दिवशी 13 दिवे लावायचे आहेत, जे आपल्याला धन्वंतरी देवतेंसाठी आपण त्या ठिकाणी लावणार आहोत, ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी केली आहे. तर प्रत्येक दिवा हा प्रत्येकासाठी समर्पित आहे, त्याचे तितकेच महत्त्व आहे. आणि हे दिवे कसे लावायचे आहेत तर पहा, हे दिवे तुम्ही 13 पणत्या लावू शकता किंवा 13 कणकेचे दिवे करून लावू शकता. जे कणकेचे दिवे तुम्ही बनवणार असाल तर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे नाहीत आणि 13 दिवे कणकेचे तुम्ही बनवून देखील लावू शकता किंवा 13 पणत्या घ्या आणि पणत्या देखील तुम्ही लावू शकता. आता 13 मधला आपल्याला एक दिवा असतो तो शुद्ध गाईच्या तुपाचा लावायचा आहे आणि 12 दिवे हे आपल्या तेलाचे लावायचे आहेत. यामध्ये तुम्ही तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल वापरू शकता. जर ते नसेल तर तुम्ही साधे जे काही तुमच्याजवळ आहे उपलब्ध ते तेल वापरायला हरकत नाही. आता पहा, हे जे आपण दिवे लावणार आहोत हे दिवे आपण प्रत्येक ठिकाणी लावणार आहोत. घरामध्ये, तुमच्या घरामध्ये प्रत्येक ठिकाणी लावणार आहोत. आता तुम्ही जर फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्या ठिकाणी लावा किंवा सर्व दिवे तुम्ही एकत्र आपल्या देवघरासमोर ज्या ठिकाणी आपण धन्वंतरी देवतेंची मांडणी केली आहे त्या ठिकाणी लावला तरी काही हरकत नाही. तर आपण धन्वंतरी देवतेंची मांडणी केली आहे. धन्वंतरी दशी दिवशी आपण त्या जी काही मांडणी केली आहे त्या ठिकाणी आपण गणपती बाप्पा ठेवले आहेत, लक्ष्मी माता ठेवली आहे, कुलदेवी ठेवली आहे. तर या ठिकाणी आपल्याला प्रथम दिवे ठेवायचे आहेत. जर तुम्ही दिवे तुमचे छोटे असतील, सुटेबल होत असेल, तुम्हाला जागा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी दिवे ठेवा. नाहीतर एक ताट घ्या मोठं आणि त्याच्यामध्ये हे सर्व दिवे ठेवा आणि देवघरासमोर ठेवा. आता एक लक्षात घ्या, पहिला दिवा आहे आपल्या कुलदेवीसाठी, दुसरा गणपती बाप्पांसाठी, तिसरा लक्ष्मीसाठी. लक्ष्मीचा फोटो नसेल तर श्रीयंत्राजवळ ठेवला तरी हरकत नाही. त्यानंतर धन्वंतरी देवता ज्या ठिकाणी आपण पूजा केली आहे धन्वंतरी देवतांची त्या ठिकाणी ठेवा. त्यानंतर कुबेरांचा फोटो किंवा कुबेर यंत्र असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक दिवा ठेवायचा आहे. आणि जो आपण तुपाचा दिवा केला आहे तो तुळशीला आपल्याला ठेवायचा आहे. एक दिवा गोमाता म्हणजे ज्या ठिकाणी गाय आहे, गाय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे. मग तुम्ही तो गोठ्यामध्ये ठेवू शकता. त्यानंतर येणार आहे तो दिवा तो यमदेवांचा. आता यमदेवांचा जो दिवा आपण ठेवणार आहोत तो त्याची वात निश्चितच आपल्याला दक्षिणेला करायची आहे. ही आवर्जून आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी आपण पाणी ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला एक दिवा ठेवायचा आहे. अग्निदेवतेसाठी आपल्याला गॅसजवळ एक दिवा ठेवायचा आहे. एक दिवा आपल्याला पितरांसाठी ठेवायचा आहे. म्हणजेच जे आपल्या घरातील मृत व्यक्ती आहेत त्यांच्या फोटोजवळ देखील ठेवला तरी चालेल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी केली त्या ठिकाणी ठेवा. जर तुम्ही घरातील तुमच्या मृत व्यक्ती आहेत त्यांच्या जवळ जर दिवा ठेवणार असाल तर त्याचे तोंड नक्कीच आपल्याला दक्षिण दिशेला करायचं आहे. आणि जो यमांचा देवा आहे तो आपल्याला दक्षिण दिशेला त्याची वात असावी याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर मुख्य दरवाजावर आपल्याला एक दिवा ठेवायचा आहे. अशा आपल्याला हे दीपदान करायचं आहे. आणि जो गाईचा तुपाचा दिवा आहे तो मात्र आपल्याला तुळशीजवळच ठेवायचा आहे. यावेळेला आपल्याला कोणताही मंत्र किंवा कोणत्याही स्तोत्राचे पठण करायचे नाही, कारण हे आपण दिवे दान करतो. हा वर्षातून एकदाच उपाय केला जातो. हे 13 दिवे आपण देवांसाठी समर्पित करतो. जे काही आपले देव आहेत, कुलदेवी, गणपती बाप्पा, लक्ष्मी प्राप्ती, धन्वंतरी देवता, कुबेर देवता, तुळशी, यमदेवता या सर्वांसाठी आपण हे दिवे दान करत असतो. तर हे दिवे आपल्याला शक्य असेल तर तुम्हाला मी ज्या ठिकाणी सांगितले त्या ठिकाणी ठेवा. नसेल तर तुम्ही एका ताटामध्ये घ्या
आणि ताटामध्ये एकत्र देवघराजवळ ठेवा. फक्त जो यमदेवांचा दिवा आहे त्याची वात आपल्याला दक्षिण दिशेला करायची आहे, याची काळजी घ्या. बाकी सर्व दिवे तुम्हाला शक्य त्या ठिकाणी ठेवा. म्हणजे आता तुम्हाला 5 दिवे तुम्ही ठेवू शकता. एक मुख्य दरवाजाजवळ ठेवू शकता, एक आपला जो तुळशीजवळ आहे तो तुम्ही दिवा ठेवू शकता. जल ज्या ठिकाणी म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी पाणी भरून ठेवता त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. गॅसजवळ जर तुम्ही ठेवणार असाल तर तुम्ही स्वतः काळजी घ्या, नाही तर तुम्ही सर्व दिवे हे आपल्या देवघरासमोर ज्या ठिकाणी आपली मांडणी केली आहे त्या ठिकाणी लावायचे आहेत. अशा पद्धतीने हा वर्षातून एकदाच आपल्याला उपाय करायचा आहे. हे प्रत्येक देवतेंसाठी आपल्याला हे 13 दिवे दीपदान केले जातात आणि आवर्जून हा उपाय धन्वंतरी दिवशीच आपल्या घरामध्ये आपण करतो. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.